सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय घेऊन येत असतो आणि त्यांचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। आज देखील असाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत, जो की डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। नक्की हा GR काय आहे ते आपण समजून घेऊया। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचा 13 सप्टेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। आता नक्की हा शासन निर्णय काय आहे ते आपण समजून घेऊया। पहा, प्रस्तावना। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर डाटा एंट्री ऑपरेटर्स कार्यरत आहेत। सदर डाटा एंट्री ऑपरेटर्स यांना संदर्भाधीन दिनांक 1 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये 20,650 प्रतिमाह इतके मानधन देण्यात येत आहे। शालेय शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्या मानधन तसेच किमान वेतन अधिनियम 1948 नुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या डाटा एंट्री ऑपरेटर्स यांना देण्यात येत असलेल्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। पहा, जे समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असणारे डाटा एंट्री ऑपरेटर्स जे की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत आहेत आणि त्यांना यापूर्वी 20,650 रुपये इतके मानधन मिळत होतं, तर या मानधनामध्ये वाढ करण्याचा शासनाचा विचार होता आणि त्याबाबतचा आज आपल्याला एक शासन निर्णय मिळालेला आहे किंवा शासन निर्णय प्राप्त झालेला आहे। तर नक्की आता हा शासन निर्णय काय आहे आपण समजूया, किती प्रमाणात वाढ झाली आहे ते आपण समजूया। शासन निर्णय। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या डाटा एंट्री ऑपरेटर्स यांचे मानधन दरमहा 25,000 इतके करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर मानधन वाढ दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून लागू राहील। पहा, यापूर्वी जे डाटा एंट्री ऑपरेटर्स आहेत त्यांना 20,650 इतकं मानधन मिळत होतं। आता यापुढे 1 सप्टेंबर 2024 पासून ते 25,000 इतके करण्यात आलेलं आहे। म्हणजे डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचे आपल्याला शासनाने दिसून येत आहे। यासाठीचा खर्च केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत व्यवस्थापन, संनियंत्रण आणि मूल्यमापन या घटकाकरिता मंजूर असलेल्या अनुदानामधून भागवण्यात यावा। 3. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ 267/1471 दिनांक 27/6/2024 तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ 874 दिनांक 20/8/2024 अन्वये मिळालेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे। आणि 4. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे। त्या ठिकाणाहून देखील आपण हा GR पाहू शकतो। तर अशा प्रकारे आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की जे डाटा एंट्री ऑपरेटर्स आहेत जे समग्र शिक्षा अंतर्गत काम करतात त्यांचं यापूर्वी 20,650 एवढे मानधन होतं, त्यामध्ये आता 25,000 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे यापुढे दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून त्यांना 25,000 रुपये प्रतिमाह मानधन मिळणार आहे। तर डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्या दृष्टीने आजचा अतिशय आनंदाचा आणि महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय शासनाने घेतला आहे। तर अशा प्रकारे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनामध्ये महाराष्ट्र शासनाने खूप मोठ्या प्रमाणात वाढ केल्याची आपल्याला दिसून येते आणि त्याबाबतचा हा व्हिडिओ आपण आज पाहिला। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह तसेच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।